नमस्कार मित्रांनो, या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आहे दिनांक 7/5/2025। आज आमच्या बेबीचं म्हणजेच रोशनीचं लग्न आहे। रोह्या तालुक्याचा मुलगा जयदीप याच्याबरोबर लग्न सोहळा पार पडणार आहे 3च्या शुभमुहूर्तावर। तर बघूया आपण हे लग्न कार्य कशा पद्धतीने पार पडतोय। पहिल्यांदाच एवढ्या लांबून वरात आमच्या गावामध्ये येणार आहे, तर काहीतरी वेगळं असणारच आहे या व्हिडिओमध्ये। तर पहा, तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे। मुलगा किती वाजता येणार आहे, कसं काय करणार आहोत आम्ही, त्याच्याबद्दल जेवण किती वाजता होणार आहे, तर सर्व या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। काहीतरी यावेळी वेगळी पद्धत असणार आहे, कारण एवढा लांबचा वराड येणार आहे आमच्या गावामध्ये। तर बघूया आपण कसं काय अरेंजमेंट वगैरे आम्ही केलेले आहेत नवरदेव नवऱ्याच्या मंडळीची। तर बघा संपूर्ण व्हिडिओ। नवऱ्याच्या स्वागतासाठी एक एक मंडळी, घरातली मंडळीने चाललेली आहेत 12 आणि सर्वजण आम्ही निघालेलो आहेत नवरदेवच्या स्वागतासाठी। नवरदेव आलेला आहे सड्यावरती, तर तिथून त्यांना आम्ही घेऊन येणार आहोत। त्यांची बसण्यासाठी सोयीसुविधा केलेली आहे एका ठराविक घरामध्ये। त्यानंतर जेवण होणार आहे। जेवण झाल्याच्यानंतर मग शुभ कार्य लग्न सोहळा पार पडणार आहे। तर राहा माझ्या व्हिडिओमध्ये संपूर्ण व्हिडिओ। ही आहे माझी शाळा, जिथे माझं 3री पर्यंत शिक्षण पूर्ण झालेलं आहे। आणि या शाळेच्या समोरच ही मंडळी नवरदेव आणि बाकीच्या मंडळींची वाट पाहत आहेत। एवढं लांबून नवरदेव येणार आहे, एवढं लांबचा वराड आहे। त्याच्या स्वागतासाठी ढोल ताशा सनई सज्ज केलेले आहे। पण बघू शकता नवऱ्याची गाडी आलेली आहे आणि त्यांची स्वागताची जंगी तयारी इथे आमच्या मंडळीने केलेली आहे। वाजंत्री ढोल तनई सज्ज झालेले आहेत। हे बघा, मी जे बोललेलो त्याची सुरुवात झालेली आहे आता। फायनली नवरदेव आणि त्यांची मंडळी यांचं गावामध्ये आगमन झालेलं आहे। त्यांना गावामध्ये एका ठराविक ठिकाणात बसवण्यात आलेलं आहे। जोपर्यंत लग्नाचा मुहूर्त जवळ येत नाही तोपर्यंत त्याच्या आधी त्यांची जेवणाची सोय होणार आहे। या काका, छानशी रुखवात सजवलेली आहे। नवरीच्या बहिणी भाऊ याने मेहनत केलेली आहे आपल्या लाडक्या बहिणीसाठी। ती मेहनत आपल्याला इथे बघायला मिळते या रुखवातीच्या रूपामध्ये। खास पाहुण्यांसाठी थंडगार कोकम सरबतची ते सोय केलेली आहे। हे बघा, तयारीत लागलेले माझे बंधू। नवरदेव आणि मंडळीसाठी आमच्या खास करवल्या ते भाऊ कोकम सरबत बनवतोय। खूप लांबून पाहुणे आलेले आहेत, त्यांची चहा बिस्किट
चला फायनली रेडी होऊन चाललेलो आहे लग्न सोहळ्यासाठी. उपवास घेऊन चाललेलो आहे आम्ही. लग्न लागल्यानंतर वधू आणि वर जेव्हा एकमेकांना हार घालतील तेव्हा कोणीही त्यांना उचलून घेण्याचा प्रयत्न करू नये. दोघांनीही एकमेकांना पाटावर उभा असताना हार घालायचे. सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा तेवढ्यासाठी ठेवायची त्याच्या पगडीवर पडता नाही का मामाला पाठ द्यायला होता. ज्यांनी छानशे रुखवात बनवलेले आहे ते सर्व इकडे. हे बरोबर सेट कर का. हा दुसरी कुठे गेली. एक मेन कुठे आहे. करवली आहे काय. करा घेतलाय ना. हे पण जाणार आहे.
आतमध्ये पूर्ण टाका आणि अशी माझ्याकडे फिरू आणखी आवाज तुम्ही या ना दादा घेऊन दाखवा. हा असं खाली करा. कन्यादानचा कार्यक्रम चालू आहे इकडे आता. मामा आहे थांबा इकडे बघा. बरोबर आपण त्यांच्या रेडी. त्यांना जाऊ दे. सर्व करवल्याने बनवले आमच्या. हे किती दिले. फायनली लग्न सोहळा संपलेला आहे आणि आता वरातीचा टाईम जवळ आलेला आहे. नवरी मुलीला निरोप देण्याचा क्षण जवळ आलेला आहे. तर हा व्हिडिओ जवळपास लग्न सोहळा पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला बाय बाय, गुड बाय. हे बघा आमचं थोडं गाव दाखवतो जायच्या आधी. ही आमची होळी आहे बॅक साईडला. हे बघा ही होळी.